हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 48. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्योः समाभूत्वा समत्वं योग उच्यते. योगस्थः समभाव किंवा योगामध्ये स्थिर, कुरु कर, कर्माणी स्वतःची कर्मे, संगम आसक्ती, त्यक्त्वा त्याग करून, धनंजय हे अर्जुन, सिद्धी असिद्ध्योः यशापयशामध्ये, समहा समभावाने, भूत्वा होऊन, समत्वम समभाव, योगः योग उच्यते म्हटले आहे. हे अर्जुना, यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्मे कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. तात्पर्य: श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजे श्री भगवान होत. आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाने युद्धाच्या परिणामांचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचाच प्रश्न आहे. श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा उपदेश त्याला देण्यात आला होता. श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीमध्ये केले जाते. कृष्ण भावनामृतद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णांचा सेवक आणि श्रीकृष्णांच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो. अर्जुन क्षत्रिय आहे आणि म्हणून तो वर्णाश्रम संस्थेत सहभागी होत आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भौतिक जगातील नियमांप्रमाणे प्रत्येक जण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करत नाही तोपर्यंत तो वर्णाश्रम धर्माच्या तत्वांचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा उपदेश अर्जुनाला देण्यात आला आहे. हरे कृष्ण.